बाई हे दुधाच्या गाठी झाल्या ते बघ. दुखतंय तुला. हीच ती चूक जिच्यामुळे मनुकाला ऑपरेशन नंतर त्रास झाला. न्यूटरिंग केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मनुका पिल्लांना व्यवस्थित दूध पाजत होती. तिला कोणताही त्रास होत नव्हता. काजू बदाम पण आता 2.5 महिन्याच्या वर झालेत आणि वरचंही खातात ते. तर मी त्यांना ॲडॉप्शनसाठी लिस्ट केलं होतं. पुढच्या 1-2 दिवसात मी त्यांना त्यांच्या घरीही सोडून आले. खूप अवघड होतं हे काम, कारण मला इतकी त्या दोघांची सवय झाली आहे ना. पण मनुकाला पण फिडिंगचा त्रास नको असा विचार करून मी त्यांना सोडून आले. पण दूध न पाजल्यामुळे तिला त्या दुधाच्या गाठी तयार झाल्या आणि हे कुठल्याही आईसाठी धोक्याचंच लक्षण आहे. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी सांगितलं एक तरी पिल्लू परत घेऊन या आणि मी तडक जाऊन बदामला परत घेऊन आले. ऑपरेशननंतर 8 ते 15 दिवसांमध्ये मांजरीचं दूध कमी व्हायला लागतं असं त्यांनी मला त्यावेळी सांगितलं. बदाम मात्र परत आल्याबरोबर एकदम दुधावर तुटूनच पडला आणि मनुकाच्या गाठी आपोआप ओसरल्या. तुम्ही मात्र ही चूक करू नका. न्यूटरिंगचं ऑपरेशन केलं असेल आणि मांजर दूध पाजत असेल तुमची, तर ते दूध ओसरायला वेळ लागतो. तर तोपर्यंत तिला तेवढा वेळ द्या आणि त्यानंतरच पिल्लं ॲडॉप्शनसाठी द्या. बाकी न्यूटरिंगच्या ऑपरेशनचा मनुकाला दुसरा कुठलाही त्रास झाला नाही. ती आणि बदाम एकदम व्यवस्थित ठणठणीत आहेत.